नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शुभेच्छा. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून पालकमंत्रींना राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले असून विधानसभा, नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत मिळालेले यश हे भाजपा युतीने केलेली विजयाची हॅट्रिक असल्याची प्रतिक्रिया मंत्री नामदार विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. विधानसभा, नगर परिषद आणि महापालिका निवडणुकीत मिळालेला विजय विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहिल्यानगरच्या जनतेला समर्पित करत असल्याचे त्यांनी या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, डॉक्टर सुजय विखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराचे अध्यक्ष अनिल मोहिते, विनायक देशमुख, सुनील रामदासी उपस्थित होते. शहरातील आशीर्वाद बंगल्यावर मंत्री विखे पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवक युतीच्या कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष साजरा केला. भगव्या गुलालाची उधळण करून ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना मंत्री विखे पाटील यांनी ही घोषणा देऊन युतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. पत्रकार परिषद सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. आमदार संग्राम जगताप आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली. विकासाची एक भूमिका घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो होतो. जनतेने भाजपा राष्ट्रवादी युतीला मोठे समर्थन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहिल्यानगरच्या सभेतच विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याचा दिलेला शब्द आजच्या विजयाने पूर्ण केल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखवली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला मोठे यश पाहता राज्यातील जनतेनं त्यांच्या नेतृत्वाला मोठे समर्थन दिल्याचे स्पष्ट झाले. मुंबई, पुणे महापालिकाप्रमाणेच अन्य शहरामध्ये माहिती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासात्मक बदलाला लोकांनी स्वीकारले. हेच या निकालाने दाखवून दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने कोणताही फरक पडणार नाही हे निवडणुकीपूर्वीच मी सांगितले होते. तेच निकालातून स्पष्ट झाले. झोपेतून जागे व्हायचे आणि निवडणुकीला जायचे हे दिवस आता संपले आहेत. लोकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पराभव झाला की फक्त निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर टीका करण्यापलीकडे महाविकास आघाडीकडे कोणताही अजेंडा नसल्याची टीका नामदार विखे पाटील यांनी केली. अहिल्यानगर जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे पाठबळ दिले. नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा स्ट्राईक रेट तसाच राखला गेला. महानगरपालिकेच्या यशावर जनतेनं केलेलं शिक्कामोर्तब पाहता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजपला मोठे यश मिळेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. अहिल्यानगरच्या जनतेला मी समर्पित करतो, ज्यांनी आमच्या राष्ट्रवादी भाजपच्या युतीला जे प्रचंड त्यांनी आपलं पाठबळ दिलं, आशीर्वाद दिला. हा विजय आमचे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आहे. हा विजय आमचे देशाचे आपले प्रधानमंत्री माननीय अमितभाईंचा आहे. हा विजय ज्यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आज जगदीपाल यश पक्षाला भारतीय पक्ष मिळालं ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस ही युती जी झाली त्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार यांना सुद्धा या हिस्साबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मला मनापासून या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्रामभाई जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि युती अभेद राहिली. मला त्या दोघांच्या कष्टाचं फळ आपल्याला आज पाहायला मिळतं की 68 पैकी 52 जागा अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं यश प्रथमच मिळालंय. त्यांचं सुद्धा मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. एकंदरीत आपण पाहिलं तर खासदार सुजय निले संख्या आहेत, मात्र एकही जागा तुतारीला पक्षाला आलेली नाही. उभाटाही कुठंतरी एका जागेवर विजय झालेला आहे. एकंदरीत मला वाटतं जनतेने ज्यांना नाकारलं त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार. त्याच्यात जनतेनेच ती प्रतिक्रिया नाकवड व्यक्त केलेली आहे. त्यांनी आरोप केले होते की भारतीय जनता पार्टी गावा आणते, गावाचं राजकारण करते, पैशाचं राजकारण करते, असं त्यांनी आरोप केला होता. तसं जनतेने आता लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं. ईव्हीएमवर पुन्हा शंका घेण्याचे कारण अरे आता निवडणूक आयोगावर आता शिवसेनेचे नेते आता उभाटाचे नेते आरोप करायला लागले. पराभव झाला की एकतर निवडणूक आयोगावर आरोप करायचे, काही तर मग फॅशन झालेली आहे ईव्हीएमवर आरोप करायचे. त्यामुळं या लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल स्वीकारायचा नाही आणि फक्त व्यवस्थेवर टीका करायची. करता करता जनतेचा सुद्धा त्याच्यावर आत्मविश्वास आला नाही. हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला स्पष्ट दिसतं. प्रचारात दंड थोपटणारे आता मात्र निकालानंतर गायब झालेले दिसून येत आहे. त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न. आम्ही एक विशेष ते कार्यक्रम घेऊन त्यांच्यासमोर गेलो होतो. आमदार संग्रामभाई जगताप असतील, डॉक्टर सुजय असतील, त्यांनी विश्वासाचं एक विश्वासक असं शहरात म्हणजे अहिल्यानगर शहराचा विकास करता लोकांना आश्वासन दिलं होतं आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय, शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे मला वाटतं आता जनतेचा विश्वास सार्थक ठेवण्याचं काम आता या भाजप राष्ट्रवादी युतीला आपल्याला करावं लागलं. महापौर पदाचं काय सूत्र ठरलंय? महापौर पदाचं काय सूत्र ठरलेलं आहे का? युती दोघे तरुण आहेत, दोघे निर्णय घेतील. महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड आहे सध्या म्हणजे निवडणुकी महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एकत्र आले होते, मात्र कुठेही त्यांचा जन्मत आला नाही. मुंबईतून नाही झाले आणि महाराष्ट्रात कुठं निवडणुकीपूर्वी जर माझ्या प्रतिक्रिया पाहिल्या मी सांगितलं असे कोणी एकत्र निवडणूक बदलत नाही. जिथं काही बदल असं की ही लोकशाही पद्धतीमध्ये जनता जो आपल्यासाठी झगडतो, काम करतो, त्याच्यासाठी जनता त्यांच्या बदल उभे राहतात. मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल माननीय देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवला. कोस्टल रोडचं रोपण असेल, मेट्रोच्या माध्यमातून असेल, आता सेतू आहे, आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये उभं राहत आहे. मला वाटतं त्यामुळे कधी नव्हत घरातून जागा व्हायचं मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झालो म्हणून सांगायचं. ते आजच्या काळात जनतेला मान्य नाही आहे. हा मुंबई महापालिकेचा निकाल स्पष्ट सांगतोय. पुणे महानगरपालिकेचा निकाल, पिंपरी चिंचवड नगरपालिकामध्ये उभाटाला लोकांनी नाकारलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाला नाकारलंय. सगळ्या ठिकाणी त्यांची दुर्दा झालेली आहे. मला वाटतं म्हणून म्हटलं की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही. लोक ह्या युतीला कंटाळलेले आहेत एकत्र करणार असं दिसतंय निवडणूक. सर महाराष्ट्र में राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.